आणि असं चोळताना म्हणजे असं ते मी बैल हा आणि डॉक्टर असे होते. मग डॉक्टरांना म्हणलं डॉक्टर काही फरक पडत ना, मी बैल घेऊन घरी जातो. घरी जातो म्हटलं तर त्यांना अंगठा असा लावला आणि त्यांची बोट जी आहे ही पाठीमाग गेली असं धरून उठली. आणि तसं उठताना त्यांचं लक्ष माझ्याकडे होतं आणि माझं डॉक्टरांच्याकडे बैलाकडे. त्यावेळी बैलांना असा मेटा मोडला ही बसायला. डॉक्टरांना म्हटलं थांबा थांबा, आत्ता हात लावला तिथं हात लावा. मग ते पुन्हा असं करायला लागले. ते म्हणलं तिथे नाही, तुम्ही उठताना कसं केलं. मग पाठीमागं बोट लिहिली की बैल बसायचं. डॉक्टरांना म्हटलं फॉल्ट इथं पाठीमाग आहे. आणि तो तुम्हाला कळणार नव्हता? कुणालाच कळला नव्हतं. म्हणजे मी 3 ठिकाणचे जे एक्सरे काढले. म्हणजे अगदी बेळगावचा डॉक्टर झाले, आरग वेडक झालं, चिकमोहचे आप्पा भोसले झाले, लोकलचे तर काही प्रश्नच नाही, शिरवळ झालं. पण फॉल्ट तिथला सापडला नाही. एकदा सापडला त्या दिगोळ डॉक्टर सापडला. मग तिथून मी बैल भरून आलो इकडं. इथं आल्यानंतर पहिलं एक्सरे काढलं ते आमचे वंजारे डॉक्टर किल्ले मच्छिंद्रगडचे, अतिशय हुशार. मग त्यांना फोन करून सांगितलं की डॉक्टर फॉल्ट सापडलाय, तुम्ही या. मग ते आले. आल्यानंतर कुठं फॉल्ट आहे तर म्हटलं डाव्या पायाचे तिथं. ते पुन्हा पाय बघायला लागले. म्हणले कुठं पायाला हात लावल्यानंतर पाय बैल बसतो वगैरे मला म्हणायला लागले. मी म्हटलं जरा शांत व्हा आणि पाठीमागं बोट न्या. अशी बोट पाठीमागं नेली की बैल बसायचं. मग तिने मशीन बोलवली, एक्सरे काढला आणि त्या एक्सरे मध्ये एवढा असं कट झालेला आहे. अरे बापरे, हे कट झालेलं. अरे बापरे. आणि पूर्वीचं माझ्या मते हे असावं जुनं. बापरे, पाक हाडापर्यंत गेलेलं. म्हणजे ही जी उभी लाईन आहे ही मध्येच कट झाली. अरे बापरे. आणि नंतरची हे असावी. मग पुन्हा तिने प्लास्टर, पुन्हा आम्ही बसलो आणि हे पुन्हा एक्सरे प्लास्टर करून सगळ्या गोष्टी पुन्हा प्लास्टर काढल्यानंतर जुळून आले.